जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिला या मायबाप जनतेचा मी आभारी आहे। बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे। तुमचा विजय होईल नाही, आपण जे बोलताय शेवटच्या नाही, माझा 4 फेऱ्या बाकी असतानाच विजय झालेला आहे। उलट शेवटच्या 2 एक लास्ट बट 1ला एक लीड थोडी कमी झाली आणि लास्टला आणखी वाढली, त्याच्यामुळे माझा विजय हा मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो। बजरंग सोनवणे हा 4 तारखेला खासदार असणार आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने माझ्यासारख्या गरीबाच्या पोराला एवढ्या धनदांडक्याच्या विरोधात खासदार त्याच्यामुळे खासदार मी झालो, याचा अभिमान आणि याचं श्रेय जर कुणाला असेल तर ते माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम जनते। हा विजय सोपा असा होता का नव्हता ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही केलेलं आहे, पण माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं डोक्यावर घेतलं होतं आणि काय काय कला झाल्या। आज 55,000 मतं माझे आणखी एक बाहेर गेलेत, नाही तर माझा विजय याच्यापेक्षाही जास्त मतांनी झालेला असता। तर हे करायचं काम बऱ्यापैकी केलेलं, जेवढ्या सत्ता वापरायच्या तेवढ्या वापरल्या, जे काय करायचं ते केलं, पण बीड जिल्ह्यातली जनता आणि शेवटवरून कोणीतरी बघतंय त्याच्यानुसार हा विजय माझा। होते जरांगे पाटील फॅक्टरीचं कामाला आला का? 100% आला। मी असं कधी म्हणलो नाही की जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जी चाललेली चळवळ आहे या चळवळीचा आम्हाला फायदा होणार आणि मी आरक्षण दिल्लीपर्यंत मांडणार असंच बोललोय। मी असं कधीही बोललो नाही। पत्रकार मित्रांनी सुद्धा शांततेत आणि योग्य प्रश्न आता विचारावेत अशी माझी विनंती। यशाचे श्रेय मी माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला देतो। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।